दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचं स्वागत केलंय। मोदींच्या निर्णयामुळे काळ्या पैशाला आळा बसेल असं फडणवीस यांनी म्हटलंय। त्याचबरोबर लोकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। सामान्य माणसांनी या निर्णयाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। आज अनेक लोक हे घाबरून रिॲक्शन देत आहेत। त्या सर्व लोकांना माझी विनंती आहे, घाबरण्याचं कुठलंही कारण नाही। जेवढा कायदेशीररित्या आपण कमावलेला पैसा आहे तो सगळा पैसा सुरक्षित आहे, तो पैसा कुठेही वाया जाणार नाही आहे। त्या सगळ्या नोटा आपण बँकेत जाऊन बदलून घेऊ शकतो। या निर्णयामुळे अडचणीत येतील ते केवळ ज्यांच्याजवळ काळा पैसा आहे ते। मध्यरात्रीपासून 500 आणि 1000च्या नोटा चलनात येणार नाहीत अशी मोदींनी घोषणा केली आणि त्यानंतर पैसे काढण्यासाठी देशभरातल्या एटीएम बाहेर लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र बघायला मिळतंय। आजपासून 100 आणि त्या खालच्या किमतीच्या नोटा चलनात असणार आहेत। मुंबईत एटीएम प्रमाणेच पेट्रोल पंपावर देखील लोकांची झुंबड उडाली आहे। काही ठिकाणी तर पैसे काढण्यावरून लोकांमध्ये वादही झाले। 100च्या नोटा आता संपले आहे एटीएम मधून। मी सध्या नोटा काढण्यासाठी आलो होतो इथे, परंतु पैसे संपले आहे एटीएम मधून। आता काय करणार? आता खिशामध्ये फक्त 250 रुपये शिल्लक आहे आणि अजून 3-4 दिवस काढायचे आहेत तिथे मला। मोदी सरकारने जो निर्णय घेतलेला तो अतिशय चांगल्या प्रकारे घेतलेला आहे। म्हणजे जो आपल्या देशातला जो काळा पैसा आहे तो बाहेर निघणे निश्चित आहे। त्यामुळे त्यांनी चांगला निर्णय घेतलेला आहे। फक्त एवढं सरकारला एवढं सांगणं होतं की ॲटलीस्ट एक दिवस तरी अगोदर सांगायला पाहिजे होतं। नोटांसंदर्भातल्या मोदींच्या निर्णयानंतर मुंबईत देखील मेडिकलच्या दुकानांवरही लोकांनी गर्दी केली। 500 आणि 1000च्या नोटा घेऊन ठिकठिकाणी मेडिकल स्टोअर्सवरती लोकांनी गर्दी केली। मेडिकल स्टोअर्स, रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्टवरती गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत अशा नोटा चलनात आणल्या जाऊ शकतात। मात्र तरीही नागरिकांची मेडिकल स्टोअर्सवरती झुंबड उडालेली बघायला मिळाली। नोटांसंदर्भात मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाचा परिणाम मार्केटवरही झालाय। नवी मुंबईतल्या वाशीतल्या दुकानदारांनी आज दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। आजपासून 500 आणि 1000च्या नोटा रद्द झाल्यामुळे ग्राहकांशी होणारे वाद टाळण्यासाठी दुकानदारांनी हा निर्णय घेतलाय। 500 आणि 1000च्या नोटा बंद होणार हे ऐकताच वर्ध्यात देखील पेट्रोल पंपावरती एकच झुंबड उडाली। 500 आणि 1000च्या नोटा घेऊन पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या गर्दीमुळे पेट्रोल पंपावरील देखील सुट्टे पैसे संपले। 100 रुपयांच्या नोटांचा काल मोठा तुटवडा जाणवला। मध्यरात्रीपर्यंत वर्ध्यात पेट्रोल पंपावरती रांगा लागलेल्या बघायला मिळाल्या। एकीकडे 100 रुपयांच्या नोटा काढण्यासाठी रात्री लोकांनी गर्दी केली, तर दुसरीकडे बीडमध्ये एटीएमच्या ऑफिसमध्ये पैसे डिपॉझिट करण्यासाठी रांगा लागल्या। मोदींनी निर्णय जाहीर केल्यानंतर लगेच लोकांनी पैसे डिपॉझिट करण्यासाठी धाव घेतली। मात्र 12 वाजता पैसे डिपॉझिट करण्याचं मशीनही बंद पडल्यानं अनेकांचा हिरमोड झाला। त्यामुळे 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचं बंडल घेऊन लोक घरी परतले। 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्याचा मोदींचा निर्णय धाडसी आणि योग्य असल्याचं मत अर्थतज्ञ अनिल बोकील यांनी दिलंय। मात्र हा निर्णय घेण्यासाठी टॅक्स पद्धतीत बदल करण्याची गरज होती। मात्र तसं न करता निर्णय घेतला असला हे ऐतिहासिक पाऊल असल्याचं अनिल बोकील यांनी म्हटलंय। गेल्या अनेक वर्षांपासून ते 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदलण्याची मागणी करत होते। 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांसंदर्भात मोदी सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे शेअर मार्केटवरती चांगला परिणाम होईल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। तसंच या निर्णयासाठी सरकारला येणाऱ्या काही दिवसात 1 लाख कोटी रुपये टॅक्स मिळू शकतो असा विश्वास देखील व्यक्त करण्यात येतोय। त्याचबरोबर बांधकाम कंपन्यांसंदर्भातल्या शेअर्समध्ये घट, तर बँकिंग क्षेत्रातल्या शेअर्समध्ये उच्चांक पाहायला मिळू शकतो असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे। पाचशे आणि 1000च्या नोटा बंद करण्याच्या निर्णयानं नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती दिसून येते। सध्या व्यापारी गैरसोय होऊ नये म्हणून 1500च्या नोटा स्वीकारतायत, नाहीतर हजारो टन भाजीपाल्याची विक्री होणार नाही आणि मोठं नुकसान शेतकऱ्यांना सहन करावं लागू शकतो। मोदी सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत। मात्र सध्या आपण आहोत नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये। या ठिकाणी महाराष्ट्रभरातूनच नव्हे तर देशभरातून मोठ्या प्रमाणात माल येतो
जो या ठिकाणी विकला जातो, ते खरेदी केली जाते आणि याच खरेदी विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार होतो. हजारो लाखोंचा हा व्यवहार असतो दररोज. जर 500 आणि 1000च्या नोटा सध्या स्वीकारल्या नाहीत तर मोठ्या प्रमाणात इथे जो माल विक्रीला आलेला आहे हा माल सडून जाईल, हजारो करोड रुपयांचं नुकसान होईल, अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त होते. त्यामुळे तडकाफडकी हा निर्णय जरी घेतलेला असेल आणि त्याच्यावरती समजूतदारपणाने या ठिकाणी हे व्यापारी तोडगा जरी काढण्यासाठी तयार असतील तरी सरकारने कुठेतरी वेळ दिला पाहिजे होता, असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन अजित कदम सोबत ऋत्विक भालेकर, माझा, नवी मुंबई. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 3612 कोटी रुपयांच्या कमी किमतीतल्या गृहप्रकल्पांच्या निविदा रद्द करण्याची घोषणा प्रकाश मेहता यांनी केली आहे. निविदा प्रक्रियेतील अनियमिततेमुळे काही खास कंत्राटदारांनाच याचा लाभ मिळत असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे संभाव्य वाद टाळण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया नव्यानं राबवणार असल्याचं गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी सांगितलं. तर दुसरीकडे 2014 साली म्हाडा आणि संक्रमण शिबिराची कामं देऊन देखील ज्यांनी कामांना सुरुवातही केलेली नाही अशा सगळ्या प्रकल्पांना देखील आता केराची टोपली दाखवण्यात आली आहे. प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार तेव्हा भरलेल्या टेंडरिंगची रक्कम आणि आताची टेंडरिंगची रक्कम याच्यामध्ये बदल होऊन शासनाचं आर्थिक नुकसान होणार असेल तर अशा सगळे कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात यावे. यानंतर एक्सलेशन्स प्राइस देऊ नये. पर्टिक्युलर प्राइस जी निश्चित टेंडरमध्ये झाला त्या सिस्टममध्ये तरी काम पूर्ण करावं. अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांच्या मेसेजमुळे पोलीस दल आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलीस महासंचालक छळ करतात आणि त्यांचा आकस आपण मराठा समाजातून असल्यानंच आहे असा सनसनाटी आरोप अमरावती विभागाच्या आयजींनी केलाय. इतक्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आत्महत्येची धमकी देणं केवळ जातीमुळे आपल्याला त्रास होत असल्याची तक्रार केल्यानं मुख्यमंत्री देखील सावध झाले. पोलीस महासंचालकांकडून त्यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर गृहसचिव बक्षींनी लेखी अहवाल मागवलाय. तसंच जाधवांवरती कारवाईचे संकेतही दिले. जे काय आपलं म्हणणं असेल ते वरिष्ठांकडे मांडता येईल. त्याच्यासाठी ACS होम आहेत, इतर यंत्रणा आहेत, त्यांचे स्वतःचे महासंचालक आहेत, सर्व लोक आहेत. शिस्तीचं पालन करणं हे प्रत्येकाला शेवटी मॅन्डेटरी असं मला वाटतं. आणि कोणावरही अन्याय होत असेल तर तो शासन होऊ देणार नाही, एवढंच शासन नेहमी त्याबाबत गंभीर असतं. प्रदूषणामुळे जी दिल्लीची अवस्था झाली आहे तशी मुंबईची होऊ देणार नाही असं आश्वासन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिलं आहे. मुंबईतल्या प्रदूषणावरती नियंत्रण मिळवण्यासाठी पर्यावरण विभाग हा आधीपासूनच कामाला लागला असून राज्यातल्या इतर शहरात देखील ही काळजी घेण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलंय. मुंबईत सध्या प्रायोगिक तत्वावरती 5 ठिकाणी कार्बन शोषून घेऊन ऑक्सिजन सोडणारी यंत्र बसवण्यात येत आहेत. लवकरच या यंत्रांचं मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. एबीपी माझानं चालवलेल्या सावकार विरोधी मोहिमेमुळे उस्मानाबादेतल्या 3 शेतकऱ्यांच्या घरात दिवाळीनंतर दिवाळी साजरी करण्यात आली. या शेतकऱ्यांच्या जमिनी अवैध सावकारानं व्याजाच्या बदल्यात हडपलेल्या होत्या. कर्जाच्या दाम दुप्पट रक्कम वसूल करून देखील त्यांच्याकडून शेतकऱ्यांची पिळवणूक सुरूच होती. माझाच्या सावकाराविरोधी मोहिमेनंतर पोलिसांनी हेल्पलाईन सुरू केली. या हेल्पलाईनवरती पीडित शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवली आणि सावकारांना घशात घातलेल्या त्यांच्या जमिनी त्यांना परत मिळाल्या. शेतकऱ्यांना लुटणाऱ्या या सावकारांविरोधात गुन्हे आता दाखल करण्यात येणार आहेत. त्रास दिला, पैसे देऊन सुद्धा पुन्हा आम्हाला शेतात येऊ दिलं नाही, काय नाही, हानमार आमकं तमकं केलं. मग आम्ही वाऱ्या फिरला, पुन्हा साहेबाकडे आला. मग साहेबांनी आमचं आज चांगलं केलं. साहेबांनी आम्हाला आज दिवाळीची आम्हाला जमीन परत दिली, त्यांचा आम्ही अंतंत्री आभार होतो. शिवसैनिक म्हणजे बॅचलर ऑफ जेल असा खळबळजनक गौप्यस्फोट गुलाबराव पाटील यांनी केलाय. कोपरगावात शिवसेना नेते प्रमोद लबाडे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. शिवसेनेत प्रमोशन व्हायला तब्बल 30 वर्ष लागली. 4 वेळा आमदार झाल्यानंतर 5व्यांदा मंत्रिपद मिळालं. 35 ते 40 पोलीस केसेस झाल्या, त्यानंतर आपल्याला हे मंत्रिपद मिळाल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. मी मंत्री होण्याच्या 15 दिवस पहिले 1 दिवस जेलमध्ये होतो. ही आपली पदवी आहे. जसं बॅचलर ऑफ आर्ट म्हणजे BA, बॅचलर ऑफ सायन्स म्हणजे BSc, तसं बॅचलर ऑफ जेल म्हणजे शिवसैनिक. आणि ह्या
पण दिल्लीच्या भरोश्यावर आम्ही मोठे आहोत. आणि यानंतरची बातमी कोल्हापुरातून. सीमेवर देशाचं रक्षण करताना शहीद झालेले महाराष्ट्राचे वीरपुत्र राजेंद्र तुपारे यांना काल अखेरचा सलाम देण्यात आला. शहीद राजेंद्र तुपारे यांच्यावरती त्यांच्या मूळ गावी म्हणजे चंदगड तालुक्यातील कारवे गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. तुपारे यांना निरोप देण्यासाठी पंचक्रोशी लोटली होती. तुपारे यांच्या बलिदानामुळे संपूर्ण कोल्हापूरवर शोककळा पसरली आहे. रविवारी पूंछमध्ये पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात तुपारे यांना वीरमरण आलं होतं. माझा भाऊ देशाच्या सेवेमध्ये शहीद झाला त्याचा मला अभिमान आहे, परंतु आमच्या घरामध्ये एक पोकळी निर्माण झालेली आहे. अशा पद्धतीने अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. त्या कुटुंबाला आधार देण्यासाठी भारत सरकारने काहीतरी आक्रमक भूमिका घेतली पाहिजे. महाराष्ट्रातल्या आश्रमशाळांची दारुण अवस्था डॉक्टर सुभाष साळुंखेंच्या अहवालानं चव्हाट्यावर आली आहे. बुलडाणा अत्याचार प्रकरणानंतर 19 आश्रमशाळांची पाहणी करण्यात आली, जिथं मुलींच्या सुरक्षेची कुठलीही काळजी घेण्यात आली नसल्याचं समोर आलंय. इतकंच नाही तर अनेक ठिकाणी महिला रेक्टर आणि इतर पद रिक्त आहेत. बहुतेक आश्रमशाळांमध्ये मुलांना 12 ते 15 तास उपाशी राहावं लागतं. त्यामुळे त्यांच्या पोषणाचा प्रश्न गंभीर झाल्याचं साळुंखेंनी म्हटलंय. अर्थात या सगळ्याची सरकारनं गांभीर्यानं दखल घेतल्याचं देखील डॉक्टर साळुंखे यांनी सांगितलं. मुलींना आणि मुलांना लाईफ स्किल एज्युकेशन म्हणजे आपल्या स्वतःच्या शरीराला आपण कशा पद्धतीने प्रोटेक्ट करू शकतो. एखादा माणूस सेक्शुअल काय म्हणू आपण त्याला व्हायलन्स करण्यासाठी किंवा एक्सप्लॉयटेशन करण्यासाठी पुढे येत असेल तर त्याला कसं थोपवायचं, अशा प्रकारचे जे प्रशिक्षण आहे किंवा शिक्षण आहे त्या मुलींना देणं गरजेचं आहे. चंद्रपुरात दारूबंदीच्या नावाखाली पोलिसांची दडपशाही सुरू असल्याचा आरोप करण्यात येतोय. नागपुरातील किरकोळ व्यापारी महेंद्र सिंग दुधानी 5 नोव्हेंबर रोजी चंद्रपुरात आठवडी बाजारात गेले असता पोलिसांनी दारू विक्रीचे खोटे आरोप लावून त्यांना बेदम मारहाण केली आणि 20,000ची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात येतोय. महेंद्र यांनी 5,000 दिल्यानंतर त्यांची सुटका झाल्याचं ते सांगतात. तसंच आपलं बिंग फुटू नये यासाठी पोलिसांनी त्यांच्यावरती प्रथमोपचार केल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान या प्रकरणी भिशी पोलिसांशी संपर्क केला असता त्यांनी मारहाणीचा आरोप फेटाळून लावलाय. तसंच महेंद्र सिंग यांच्याकडे दारू सापडल्याचाही दावा पोलिसांनी केलाय. गडचिरोलीतल्या सिरोंचातील रेती तस्करीसाठी जिल्हाधिकारी जबाबदार असल्याचा आरोप आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलाय. तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून दर दिवशी 200 ते 250 टक रेतीची तस्करी केली जाते. पोकलेन जेसीबीच्या मदतीनं सर्रास रेती उत्खनन सुरू असून महसूल अधिकारी तसंच जिल्हाधिकाऱ्याचं तस्करांशी साटलोट असल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्यामुळे संबंधित अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कृषी विद्यापीठांच्या संशोधनावरती शंका उपस्थित केल्यानं या विद्यापीठांचा कारभार चव्हाट्यावर आलाय. त्यावरती टीका करताना कृषी विद्यापीठांबाबत लोकांच्या मनात नेहमीच आक्षेप असल्याचं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. महाराष्ट्र कृषी परिषदेवरती संबंध नसलेल्या व्यक्तींची नेमणूक करण्यात आली असून भ्रष्टाचार प्रकरणी ज्यांची सीबीआयची चौकशी सुरू आहे त्यांना भरतीच्या बोर्डाचा चेअरमन करण्यात आल्याची माहिती देखील विखे पाटलांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या मुस्लिमांबद्दल सहानुभूती असल्याचं सांगतायत, मात्र त्यांची ही सहानुभूती बेगडी असल्याचा आरोप एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केलाय. नांदेडमध्ये झालेल्या एमआयएमच्या सभेत ते बोलत होते. दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठातून एक मुस्लिम तरुण 23 दिवसांपासून बेपत्ता आहे. त्याची तक्रार घेतली जात नाही कारण संघाच्या लोकांनी त्याला मारहाण केली असल्याचा आरोप यावेळी ओवेसींनी केलाय. तसंच भोपाळमध्ये सिमीच्या लोकांचा एन्काउंटर नाही तर हत्या करण्यात आल्याचा आरोप देखील ओवेसींनी केलाय. नाशिकच्या बाजारपेठेत नवीन लाल कांद्याची आवक सुरू झाली असून या कांद्याला 1400 रुपये दर मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. गेल्या वर्षी अनेक अडचणींना सामोरं जात शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली होती, मात्र त्याला फारसा भावच न मिळाल्यानं शेतकरी निराश झाला होता. यंदा मात्र पाऊस चांगला झाल्यानं काही ठिकाणी अजूनही कांद्याची लागवड केली जातीये. दिवाळीच्या सुट्ट्या संपताच बाजारात लाल कांद्याची आवक झाली आहे. सध्या ही आवक कमी असून परदेशात त्याला मोठी मागणी असल्यानं या कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. नाशिकमधल्या अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधात पालिकेची पाडकामाची मोहीम सुरू झाली आहे. 29 सप्टेंबर 2009 नंतरची एकूण 284 अनधिकृत धार्मिक स्थळं पाडण्यात येणार आहेत.
त्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात रस्त्यांवरती अडथळा करणारी 84 अनधिकृत बांधकामं हटवण्यात येणार आहेत. आज शहरातल्या सिडको भागापासून या मोहिमेला सुरुवात झाली. लोकांच्या धार्मिक भावनांचा विचार करता तणावाची परिस्थिती उद्भवू नये यासाठी पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त ठेवला होता. बेळगावात मराठी भाषिक लोकांवरती झालेल्या अन्यायाची दखल घेत राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत निषेध प्रस्ताव मांडण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निषेध प्रस्ताव मांडला. या प्रकरणी राज्य सरकार कर्नाटक सरकारला नाराजी कळवणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कुणीही कायदा सुव्यवस्था हाती घेऊ नये, मात्र खोट्या पद्धतीनं केस टाकणं, अन्याय करणं हे निषेधार्ह असल्याची भूमिका यावेळी मुख्यमंत्र्यांनी मांडली. दरम्यान कर्नाटकच्या राज्योत्सव दिनी काळा दिन पाळल्याप्रकरणी अटकेत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 43 कार्यकर्त्यांना आता जामीन मंजूर करण्यात आलाय.